नमस्कार शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीच्या याद्या या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल। भरपूर अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून कमेंट येत आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 संदर्भात आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 लाभार्थी याद्या जाहीर करण्यात आल्या असून पुढील पात्र लाभार्थ्यांची यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नाव अद्याप आलेले नाही आहे त्यांनी चिंता न करता पुढील यादीवर लक्ष ठेवावे। लाभार्थी यादी गाव चावडी, ग्रामपंचायत कार्यालय, संबंधित बँकेची शाखा, आपले सरकार सेवा केंद्र तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्था येथे पाहता येणार आहे। यादी कोणकोणत्या ठिकाणी पाहता येईल या संदर्भात माहिती आपण घेतली। यादीमध्ये आपले नाव, कर्ज खाते क्रमांक आणि कर्जाची रक्कम अचूक असल्याची खात्री करून घ्या। त्यानंतर यादीतील विशिष्ट क्रमांक घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ॲग्रीस्टक नोंदणी पूर्ण केलेली नाही आहे, म्हणजे शेतकरी ओळखपत्र कार्ड काढलेले नाही आहे, त्यांनी तातडीने पूर्ण करायचं आहे। आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर मंजूर झालेली कर्जमाफीची रक्कम संबंधित बँकेच्या कर्ज खात्यात जमा करता येणार आहे किंवा जमा केली जाणार आहे। त्यामुळे पुढील यादी जाहीर होताच आपले नाव आणि सर्व तपशील नक्की तपासून घ्या। ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्ज जी यादी आहे कर्जमाफीची ती कोणकोणत्या ठिकाणी पाहता येणार आहे, ई-केवायसी कोणत्या ठिकाणी करायची आहे, ई-केवायसी करण्यासाठी आपल्याकडे काय लागतं या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। ज्यांची कर्जमाफीची केवायसी झालेली आहे अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 31 जुलैपर्यंत पैसे जमा होणार आहेत। हा एक दिलासा देणारा अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच अचूक अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। फेसबुक पेजला किंवा इंस्टाग्रामला हा जर व्हिडिओ पाहत असेल तर नक्की फॉलो करा। धन्यवाद।